हॅलो एव्हरीवन. तर आज आपण प्रोबॅबिलिटीचे ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन्स बघणार आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटीवरती काय काय विचारलं जाऊ शकतं SPPUमध्ये ते आज आपण बघणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज अ क्लास कन्सिस्ट्स ऑफ 6 गर्ल्स अँड 10 बॉयज. इफ अ कमिटी ऑफ 3 इज चोजन ॲट रँडम फ्रॉम द क्लास, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट फर्स्ट सब क्वेश्चन इज 3 बॉयज आर सिलेक्टेड अँड सेकंड सब क्वेश्चन इज एक्झॅक्टली 2 गर्ल्स आर सिलेक्टेड. आता जो क्लास दिलेला आहे त्यामध्ये 4 मुली आणि 10 मुलं आहेत, बरोबर. सो टोटल 16 स्टुडंट्स आर देअर. ओके, तर त्या 16 पैकी 3ची कमिटी तुम्ही फॉर्म करताय, बरोबर. सो आउट ऑफ 16 यू आर ॲक्च्युली चूजिंग 3 मेंबर्स. ओके, म्हणजे तुमची सॅम्पल स्पेस जी आहे ती सॅम्पल स्पेस काय असणार आहे? नंबर ऑफ वेज of selecting 3 members from 16 students. Okay, so sample space n of s मध्ये किती एलिमेंट्स येतील? 6 out of 6 we are choosing 3, so 6 C3. Okay, so it is 16 C3. so 16 factorial divided by NCR चा फॉर्म्युला काय असतो? NCR is equal to n factorial divided by r factorial into n minus r factorial. So here 3 factorial into 16 minus 3 factorial. So it is equal to 16 factorial divided by 3 factorial into 13 factorial. So in the numerator you will have 16 into 15 into 14 into 13 factorial, which is cancelled with the 13 factorial in the denominator. Okay, so फक्त काय उरेल? 3 factorial. So finally it is 560. Okay, so total ways are 560 ways of choosing committee of 3 members from 16 members in the class. Okay, आता जे तुम्हाला एक्झॅक्टली विचारलेलं आहे तिकडे जाऊयात आपण. आता इथं कोणती डेफिनेशन वापरायची? तर तुमची न्यूमरिकल मॅथमॅटिकल डेफिनेशन जी आहे प्रोबॅबिलिटीची, जिथं आपण नंबर ऑफ वेज इन द इव्हेंट आपण काउंट करतो, ती डेफिनेशन तुम्हाला वापरायची. ॲक्च्युली काउंटिंग असं नाही म्हणता येणार, पण बाय युझिंग कॉम्बिनेशन आपण ते वेज फाइंड आउट करू शकतो. आता फर्स्ट सब पार्ट जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? 3 बॉयज आर सिलेक्टेड. 3चीच कमिटी आहे आणि 3ही मुलंच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर टोटल मुलं किती आहेत? 10. ओके, 10 पैकी 3 मुलं आपण चूज करतोय. टोटल गर्ल्स किती आहेत? 6. 6 पैकी आपण 0 मुली चूज करतोय, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी, लेट द इव्हेंट ए बी the event that 3 boys are selected. आता बॉईजमधून मेंबर्स चूज करणं आणि गर्ल्समधून मेंबर्स चूज करणं या दोन गोष्टी इंडिपेंडंट आहेत, म्हणून चॉईसेसचा प्रॉडक्ट होतो, लक्षात ठेवायचं, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स आहेत? 560 वेज आर देअर ऑफ चूजिंग 3 मेंबर्स फ्रॉम 16 मेंबर्स. आता ए मध्ये आपण काय करतोय? तर 10 मुलांपैकी 3 मुलं चूज करतोय आणि 6 मुलींपैकी 0 मुली चूज करतोय, बरोबर. कायम लक्षात ठेवायचं, NC0 इज ऑलवेज इक्वल टू 1. ओके, NC0 इज ऑलवेज इक्वल टू 1. म्हणजे या केसमध्ये 6C0 विल बी 1. ओके, सो इट इज इक्वल टू 10C3. कॅल्क्युलेट इट ऑन कॅल्सी. कॅल्सीमध्ये याचा आन्सर मिळून जाईल तुम्हाला. कॅल्सीचा यूज करून फाइंड आउट करा. सो इट इज 10C3 इज 120. ओके, so 120 divided by 6C0 is 1. Okay, so 120 divided by 560, which is nothing but write it in calci. So it is 3 by 14. 3 divided by 14. Okay, म्हणजे number of elements in events divided by number of elements in sample spaces. ही डेफिनेशन आपण कधी वापरणार आहे? जेव्हा आपण
चान्सेस किंवा पॉसिबिलिटीज जे आहेत ते आपण काउंट करू शकतो, आउटकम्स जे आहेत ते आपण काउंट करू शकतो, त्या केसमध्ये तुम्हाला ही डेफिनेशन वापरायची. ठीक आहे. आता सेकंड काय विचारलेलं आहे, एक्झॅक्टली 2 गर्ल्स आर सिलेक्टेड. बरोबर, एक्झॅक्टली 2 गर्ल्स आर सिलेक्टेड. सो सेकंड, लेट बी बी द इव्हेंट दॅट exactly 2 girls are selected. टोटल 3ची कमिटी आपण फॉर्म करतोय. बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. टोटल 3ची कमिटी आपण फॉर्म करतोय. इथं आपण समजून घेऊयात, या गर्ल्स आहेत, 6 गर्ल्स आर देअर, हे बॉईज आहेत. ओके, 10 मुलं आहेत. बरोबर. 6पैकी आपल्याला जर 10पैकी आपण 2 मुली चूज करत असू आणि आपल्याला 3ची कमिटी हवी असेल तर इथं काय यायला पाहिजे, किती मुलं यायला पाहिजेत, 1 मुलगा यायला पाहिजे. बरोबर. सो इथं कसं येणार, आता 6 गर्ल्स, आउट ऑफ 6 गर्ल्स वी आर चूजिंग 2 गर्ल्स. ओके, 6 चूज 2 मल्टिप्लाइड बाय बॉईजचा जो सेट आहे तो इंडिपेंडंट आहे. बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे, 10 बॉईजपैकी आपण 1 बॉय चूज करणार आहे, डिवायडेड बाय एन ऑफ एस 560. सो इट इज इक्वल टू, सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये काय येईल याचा आन्सर. ओके, कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर सांगा. फक्त कॅल्क्युलेशन बाकी आहे. ओके, सो तुम्ही सांगू शकता. तर काउंटिंगचे प्रॉब्लेम्स कसे ओळखायचे, तर सिम्पली जर पॉसिबल आउटकम्स तुम्ही काउंट करू शकत असाल तर तुम्हाला ही डेफिनेशन वापरायची, जिला आपण मॅथमॅटिकल प्रोबॅबिलिटी असं पण आपण त्याला नाव दिलेलं आहे. ओके, सो ही डेफिनेशन कधी वापरायची, जेव्हा पॉसिबिलिटीज किंवा आउटकम्स तुम्ही काउंट करू शकत असाल त्यावेळी ही डेफिनेशन वापरायची. ठीक आहे. नेक्स्ट इज, देर आर 20 tickets numbered 1, 2, up to 20. 1 ticket is drawn at random. एक्सपेरिमेंट काय दिलेलं आहे, 1 तिकीट आपण ड्रॉ केलं आहे. किती तिकीट्स आहेत टोटल, 20, त्यापैकी 1 ड्रॉ केलेलं आहे. ओके, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट तिकीट बियर्स अ नंबर विच इज इवन, विच इज परफेक्ट, स्क्वेअर अँड विच इज मल्टिपल ऑफ 3. बरोबर. अशा 3 गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. सो लेट द रँडम एक्सपेरिमेंट बी, लेट द रँडम एक्सपेरिमेंट बी. एक्सपेरिमेंट ओळखता आला पाहिजे. ओके, drawing a ticket, drawing a single ticket from tickets numbered 1, 2, 3 up to 20 अशा आपण नंबरिंग केलेलं आहे तिकीट्सला. ठीक आहे. सो टोटल 20 तिकीट्स आहेत, त्यापैकी 1 तिकीट आपण ड्रॉ करणार आहे. म्हणजे तुमच्या सॅम्पल स्पेसमध्ये किती येतील एलिमेंट्स, एक तर तुम्ही फर्स्ट तिकीट ड्रॉ कराल ज्याच्यावरती 1 नंबर लिहिला आहे, किंवा दुसरं तिकीट ड्रॉ कराल ज्याच्यावरती 2 नंबर लिहिलेला आहे. तसं अप टू तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, 20 पर्यंत. बरोबर. सो हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर इन सॅम्पल स्पेस, 20 एलिमेंट्स आर देअर. ओके, सो एन ऑफ एस इज इक्वल टू 20. ठीक आहे. आता तुम्हाला जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जाऊयात आपण. पहिल्यांदा तुम्हाला काय विचारलं की जे तिकीट ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरचा नंबर इवन असेल याची प्रोबॅबिलिटी विचारली. ओके, सो लेट ए बी द इव्हेंट दॅट, इव्हेंट काय घेतोय आता आपण, लेट ए बी द इव्हेंट दॅट a ticket bears even number, a ticket bears even number. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की 1 to 20 मध्ये किती इवन नंबर आहेत. बरोबर. अगदी बेसिक मॅथमॅटिक्स आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. सो इव्हेंट ए मध्ये किती एलिमेंट्स येणार आहेत हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. ओके, सो you should write event A. So event A is equal to how many numbers are there, 1 to 20 च्या मध्ये 10 नंबर्स आहेत जे इवन आहेत, स्टार्टिंग विथ 2. ओके, 2, 4, 6, 8
and so on up to 20. So total 10 numbers are there. So probability of A is equal to 10, n of A is equal to 10. So 10 divided by n of S is 20. So it is equal to 1 by 2. Second thing is, let B be the event that a ticket bears perfect square. ओके, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर असा नंबर आहे त्या तिकीटवरती. सो हाऊ मेनी perfect squares are there from 1 to 20? 1 is perfect square, 4 is perfect square, 9 is perfect square, and 16 is perfect square. Okay, so n of B is equal to 4, which implies that probability of B is equal to, use again mathematical definition as we can count the possibilities. So probability of B is equal to n of B divided by n of S. So it is equal to number of elements in B. किती आउटकम्स आहेत बी मध्ये? 4 आहेत, डिवायडेड बाय सॅम्पल स्पेस मध्ये 20 आहेत. सो 1/5. आणि आता यातला सी जो आहे, ओके, सी काय याच्यातला? मल्टिपल ऑफ 3. त्याचा आन्सर तुम्ही मला सांगायचं कमेंट सेक्शन मध्ये. ओके, सो लेट सी बी द इव्हेंट दॅट ticket bears multiple of 3. So tell me in comment section, what is the probability of C? Okay, comment the answer. ओके, तर असे इझी क्वेश्चन्स असतात जिथं मॅथमॅटिकल डेफिनेशन तुम्ही वापरू शकता. जो क्वेश्चन तुम्हाला समोरून इझी वाटतोय, जिथं तुम्ही पॉसिबिलिटीज काउंट करू शकता, तिथंच तुम्हाला मॅथमॅटिकल डेफिनेशन वापरायची. ओके, अदरवाईज ॲक्झॅमॅटिक डेफिनेशन किंवा बाकीचे थिअरम्स आहेत आपल्याकडे, ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे, जिथं पॉसिबिलिटीज काउंट करता येतात, आउटकम्स काउंट करता येतात, तिथं वापरायची मॅथमॅटिकल डेफिनेशन. नेक्स्ट एक्झाम्पल इज, एक्झाम्पल आधी समजून घेऊयात आपण. द प्रोबॅबिलिटी दॅट अ कॉन्ट्रॅक्टर विल गेट अ प्लंबिंग कॉन्ट्रॅक्ट इज 2/3. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे 2/3. अँड द प्रोबॅबिलिटी दॅट ही विल नॉट गेट अन इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट इज 5/9. म्हणजे त्याला इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट न मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे 5/9. म्हणजे मिळण्याची कोणती प्रोबॅबिलिटी होईल? 1 - 5/9. कारण इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टचा विचार केला तर आयदर त्याला ते मिळेल किंवा नाही मिळणार, या दोनच पॉसिबिलिटीज आहेत, बरोबर. सो टोटल प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज 1, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर न मिळण्याची प्रोबॅबिलिटी 5/9 असेल तर 1 मधून ती सबट्रॅक्ट केली की मिळण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळणार आहे. ओके, इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एनी वन कॉन्ट्रॅक्ट इज 4/5. कुठलं तरी एक कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी 4/5 दिलेली, बरोबर. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ही विल गेट बोथ द कॉन्ट्रॅक्ट्स? दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्स त्याला मिळतील याची प्रोबॅबिलिटी काय? तर इथं एनी वन आणि बोथ द हे जे वर्ड्स आहेत हे कशाकडं इंडिकेट करतात? तर इंटरसेक्शन आणि युनियन. म्हणजे इथं तुम्हाला वापरावं लागणार आहे ॲडिटिव्ह लॉ ऑफ द प्रोबॅबिलिटी. ओके, दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. एकतर इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टबद्दल कमेंट केलेली आहे आणि प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टबद्दल कमेंट केलेली, म्हणजे दोनच इव्हेंट्स तुम्हाला दिलेली आहेत. सो इथं जो ॲडिटिव्ह लॉ येणार आहे तो आपला बेसिक ॲडिटिव्ह लॉ येणार आहे. तो आधी आपण लिहून घेऊयात. राईट डाऊन द स्टेटमेंट फॉर ॲडिटिव्ह लॉ. So it is equal to probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. This is the additive law. Additive law ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, तर हा ॲडिटिव्ह लॉ यूज करून आपल्याला याचा आन्सर काढायचं. तर इथे इव्हेंट ए आणि बी काय घेता येतील? कॉन्ट्रॅक्टरला प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर तो झाला तुमचा इव्हेंट ए. ओके, सो लेट अस अज्यूम let A be the event that
let A be the event that a contractor will get plumbing contract and let B be the event that he will get electric contract. Okay, electric contract. So what is given to you? जे दिलेलं आहे ते आता आपण लिहूयात. काय काय दिलेलं आहे? त्याला प्लंबिंग कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी 2/3 दिली आहे. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए 2/3 दिलेली आहे आणि इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट न मिळण्याची प्रोबॅबिलिटी 5/9 दिलेली आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार दिलाय तुम्हाला. बी बार म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? जर एखादा इव्हेंट एक्झिस्ट होत असेल तर तो नाही एक्झिस्ट होणार त्यावेळेची प्रोबॅबिलिटी. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार. सो इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळणार नाही त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 5/9. ओके, अँड वन मोर प्रोबॅबिलिटी इज गिवन टू यू. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एनी वन कॉन्ट्रॅक्ट, कुठलं तरी एक कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे आयदर हे मिळेल किंवा ते मिळेल किंवा दोन्ही मिळतील. सो हे जे आयदर ऑर हे आपण कशाने डिनोट करतो? हे आपण युनियनने डिनोट करतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, ए पण मिळेल किंवा बी पण मिळेल किंवा दोन्ही मिळतील. बरोबर. सो ही प्रोबॅबिलिटी तुम्हाला दिलेली आहे 4/5. तो प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपण काढू शकतो. म्हणजे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी. इट इज क्लिअरली 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार. सो इट इज इक्वल टू 1 मायनस 5/9. So it is equal to 9 minus 5/9. So it is equal to 4/9. ठीक आहे, या प्रोबॅबिलिटीज तुम्हाला मिळालेल्या आहेत. आता काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ही विल गेट बोथ द कॉन्ट्रॅक्ट्स. दोन्ही गोष्टी हॅपन व्हायला पाहिजेत, दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्स त्याला मिळायला पाहिजेत, म्हणजे इंटरसेक्शन आहे. बरोबर. तर तुम्हाला काय विचारलं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर बाय युझिंग ॲडिटिव्ह लॉ वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी त्यांच्या प्लेसेस इंटरचेंज करायच्या. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीला राईटला शिफ्ट करायचं आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीला लेफ्टला शिफ्ट करायचं. म्हणजे तुम्हाला नवीन ॲडिटिव्ह लॉ मिळतो आणि त्याचं स्टेटमेंट काय? नवीन म्हणजे रिअरेंज केलेला ॲडिटिव्ह लॉ. आणि त्याचं स्टेटमेंट काय आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. या सगळ्या व्हॅल्यूज ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 2/3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 4/9 minus probability of A union B is 4/5. टाका कॅल्सीमध्ये. सो द आन्सर इज 2/3 plus 4/9 minus 4/5. So the answer is 14 divided by 45. ओके. कॅल्सीमध्ये तुम्ही स्विच टू डेसिमल पण करू शकता किंवा स्टँडर्ड फॉर्म पण करू शकता, म्हणजे रेशो फॉर्ममध्ये. ओके. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, आता पुढचा जो क्वेश्चन आपण बघणार आहे तो 3 इव्हेंट्ससाठीचा ॲडिटिव्ह लॉ कसा वापरायचा ते आपण बघणार आहे. 3 इव्हेंट्ससाठीचा ॲडिटिव्ह लॉ. आता याच्या पाठीमागचं रिझन मी ऑलरेडी तुम्हाला जिथं ॲडिटिव्ह लॉ सांगितलेला आहे तिथं मी सांगितलेलं आहे की आपण इंटरसेक्शन का सबट्रॅक्ट करतो. कारण इंटरसेक्शनवाला पार्ट डबल काउंट होतो पॉसिबिलिटीजमध्ये. एमध्ये पण तो काउंट होतो आणि बीमध्ये पण काउंट होतो. सो डबल तो काउंट होतो म्हणून एकदा आपल्याला सबट्रॅक्ट करावंच लागेल. म्हणून आपण ए इंटरसेक्शन बीची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट करतो. वेन डायग्रामचा यूज करून पण आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. थोडंसं चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा. ॲडिटिव्ह लॉ साठीचा व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट आढळून येईल की बाय युझिंग वेन डायग्राम हाव वी कॅन स्टडी द additive law. Okay, so next example is, from a city 3 newspapers A, B, C are being published. Okay, A is read by 20% people,
B is read by 16% people, C is read by 14% people, and both A and B are read by 8% people, both A and C are read by 5% people, both B and C are read by 4% people, and all the three A, B, C are read by 2% people. What is the probability that a randomly chosen person reads at least one of the 3 newspapers? And second case is the randomly chosen person reads none of the newspaper, म्हणजे कुठलाही वाचत नाहीये तो आणि किमान एक तरी वाचतो. या दोघांची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची. तर यासाठी तुम्हाला व्हेन डायग्रामच ड्रॉ करावे लागेल. अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये जिथं 3 वेगवेगळे इव्हेंट्स, 3 वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह केलेल्या असतात, तिथं आपल्याला व्हेन डायग्रामच हेल्प करते. ठीक आहे. सो लेट अस ड्रॉ व्हेन डायग्राम. लेट दिस बी event A, let this be event B, and let this be event C. So इथं आपण काय करणार आहे, let A be the event that randomly chosen person इथं आपला रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे, तर रॅन्डमली चोजन पर्सन जो आहे तो कुठला न्यूजपेपर वाचतोय, बरोबर. सो लेट ए बी द इव्हेंट दॅट रॅन्डमली चोजन पर्सन रीड ए न्यूजपेपर, लेट बी बी द इव्हेंट दॅट randomly chosen person reads B newspaper, let C be the event that randomly chosen person reads C newspaper. ओके. सो असे 3 इव्हेंट्स आपण घेतलेले आहेत. तर आता ए ची प्रोबॅबिलिटी पर्सेंटेज इज इक्विव्हॅलंट टू प्रोबॅबिलिटी. कायम लक्षात ठेवायचं, पर्सेंटेज इज इक्विव्हॅलंट विथ प्रोबॅबिलिटी. ओके. म्हणजे ए रीड करणाऱ्या लोकांचं पर्सेंटेज जर 20% आहे, तर त्याचा अर्थ काय होतो की जो रॅन्डमली चूज केलेला व्यक्ती आहे तो ए पेपर रीड करत असेल, याची प्रोबॅबिलिटी किती झाली, 20% म्हणजे 0.2. ओके. आपण सध्या पर्सेंटेजमध्येच घेऊयात किंवा आपण प्रोबॅबिलिटीमध्ये कन्वर्ट करून घेऊयात. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए, इट इज 0.2. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बी, इट इज 0.16. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज 14%, दॅट इज 0.14. प्रोबॅबिलिटीज ऑफ देअर इंटरसेक्शन्स. ओके. ए आणि बी दोन्ही रीड करणारे किती लोक आहेत पर्सेंटेजमध्ये, 8%. ओके. सो इथं येईल 0.08. त्यानंतर बी आणि सी रीड करणारे किती आहेत, सॉरी ए आणि सी रीड करणारे 5%, म्हणजे हे 0.05. आणि बी आणि सी रीड करणारे आहेत 4%, म्हणजे 0.04. आणि सगळे पेपर रीड करणारे किती आहेत लोक, 2%, म्हणजे 0.02. ठीक आहे. तर अशा त्या प्रोबॅबिलिटीज आपण लिहून घेतलेल्या आहेत. तर आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की रॅन्डमली चोजन पर्सन रीड्स ॲटलिस्ट वन ऑफ द 3 न्यूजपेपर्स. किमान एक तरी त्यांनी रीड करायला पाहिजे, म्हणजे सगळे पण तो रीड करू शकतो. तर तुम्हाला ॲक्च्युली काय विचारलेलं आहे, जे मी आता येल्लोने हायलाईट करते, ओके, तिघांचं युनियन, त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारलेली आहे. सो इथं आपण कुठला रूल वापरणार आहे, ॲडिटिव्ह रूलच वापरणार आहे, ॲडिटिव्ह लॉच वापरणार आहे. फक्त आपण जो ॲडिटिव्ह लॉ वापरतोय आता तो 3 इव्हेंट्ससाठीचा आहे, बरोबर. तर 3 इव्हेंट्ससाठीचा रूल आणि 2 इव्हेंट्ससाठीचा रूल याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ओके. सो दिस इज द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी वी हॅव टू फाइंड. शेडेड रिजन जो आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी, किमान एक तरी
रीड केल्या पाहिजे त्यांनी, त्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. तर आता मला सांगा, जसं ए युनियन बी मध्ये इंटरसेक्शनवाला पार्ट डबल होत होता, तसं इथं प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी तर आपण ॲडच करणार आहे ॲज युजल. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी. पण आता याच्यात डबल येणारा रिजन कुठला आहे? डबल येणारा रिजन ए इंटरसेक्शन सी वाला जो रिजन आहे, ओके, ए इंटरसेक्शन सी वाला हा रिपीट होतोय. सिमिलरली एकदा ए मध्ये पण आपण तो काउंट करतोय, एकदा सी मध्ये पण काउंट करतोय. सिमिलरली ए इंटरसेक्शन बी वाला पण रिपीट होतोय, आपण ए मध्ये पण काउंट करतोय आणि बी मध्ये पण काउंट करतोय. सिमिलरली बी इंटरसेक्शन सी वाला पण रिजन काउंट होतोय. सो आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक वेळी ॲक्च्युली हा मिडल रिजन पण येणारच आहे, ओके, तो पण येतोच आहे, ओके. तर आपण काय करणार आहे, जो रिजन डबल काउंट होतोय ए मध्ये पण आणि सी मध्ये पण, जो बी मध्ये पण काउंट होतो सी मध्ये पण, तर तो एक एकदा सबट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे इंटरसेक्शन्स आपल्याला सबट्रॅक्ट करावे लागतील, बरोबर, दोघांचे. सो मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन सी. ओके, इंटरसेक्शनवाल्या प्रोबॅबिलिटीज आपण सबट्रॅक्ट केल्या, कारण ते 2 वेळा काउंट होत होत्या. पण याच्यात अजून एक गडबड झाली. काय गडबड झाली? तर हा जो मधला रिजन आहे, ओके, लेट मी ड्रॉ इट. हा जो मधला रिजन आहे, हा वाला, हा रिजन आपण किती वेळा काउंट केला होता? तिघांच्या इंटरसेक्शन मधला रिजन एकदा ए मध्ये काउंट केला, एकदा बी मध्ये काउंट केला, एकदा सी मध्ये काउंट केला. आणि सबट्रॅक्ट करताना पण एकदा ए इंटरसेक्शन सी मध्ये पण तो सबट्रॅक्ट झाला, एकदा बी इंटरसेक्शन सी मध्ये पण तो सबट्रॅक्ट झाला आणि एकदा ए इंटरसेक्शन बी मध्ये पण तो सबट्रॅक्ट झाला. म्हणजे तो जेवढ्या वेळा आपण कन्सिडर केला होता रिजन, तेवढ्याच वेळा आपण तो डिलीट पण केला, बरोबर, सबट्रॅक्शन करून त्याची प्रोबॅबिलिटी डिलीट पण केली. म्हणजे एकदा ती ॲड करावी लागेल. म्हणून आपण काय करतो की इंटरसेक्शनवाला जो पार्ट आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपण इथं ॲड करतो. कायम लक्षात ठेवायचं, दिस इज ॲडिटिव्ह लॉ फॉर 3 इव्हेंट्स, ओके. सो आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज टाकायच्यात. ऑलरेडी या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला गिवन आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे? इट इज 0.2. प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आहे? इट इज 0.16. Probability of C is 0.14 minus probability of A intersection B. A intersection B ची probability आहे 0.08 minus probability of B intersection C. B intersection C ची probability आहे 0.04 minus probability of A intersection C. It is 0.05 plus probability of intersection of all of them. Okay, so 0.02. So टाका कॅल्सी मध्ये. So what is the probability then? It is 0.35. Okay, so it is equal to 0.35. ठीक आहे. आता जे पुढं विचारलेलं आहे जाऊन ते काय विचारलेलं आहे, तर प्रोबॅबिलिटी दॅट, सब क्वेश्चन बघा, नो वन द पर्सन सिलेक्टेड रीड्स नन ऑफ दिस न्यूजपेपर. म्हणजे कुठलाच वाचत नाही आहे तो, बरोबर, कुठलाच न्यूजपेपर तो वाचत नाही आहे. याची प्रोबॅबिलिटी काय? तर कुठलाच वाचत नाही आहे म्हणजे काय, एक तर तो ए न्यूजपेपर जर वाचत नसेल तर तो ए बारमध्ये जाईल, इव्हेंट ए मध्ये राहील का तो? नाही, ए बारमध्ये जाईल. जर तो बी वाचत नसेल तर तो बी बारमध्ये जाईल. जर तो सी वाचत नसेल तर तो सी बारमध्ये जाईल. याचा अर्थ तो सगळ्यांमध्येच जाईल, बरोबर. तो कुठलाच न्यूजपेपर वाचत नाहीये म्हणजे तो प्रत्येकाच्या कॉम्प्लिमेंटमध्ये जाईल, बरोबर. सो व्हॉट दे आर आस्किंग प्रोबॅबिलिटी ऑफ सेकंड सब पार्टमध्ये काय विचारलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी बार इंटरसेक्शन सी बार. तर इथं तुम्हाला काही थिअरम्स वापरायचे, बरोबर. तर ते थिअरम्स वापरताना तुम्हाला काय करायचं आहे, हा जो कॉम्प्लिमेंट आहे, सेपरेट कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे. सो हा जो सेपरेट कॉम्प्लिमेंट आहे याला आपण कसं रिराईट करू शकतो, तर 1 मायनस फक्त कॉम्प्लिमेंट काढून टाकायचे आणि इंटरसेक्शनला रिप्लेस करायचं युनियनने. ओके, हे आपण ऑलरेडी डी मॉर्गन्स लॉजमध्ये बघितलेलं आहे. मागं मी ॲक्झोमॅटिक प्रोबॅबिलिटी आणि थिअरम्सचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो नक्की बघा. त्याच्यामध्ये आपण हे
सगळे कन्व्हर्जन्स थेरमचे बघितलेले आहेत. ओके, प्रूफ्स बघितलेले आहेत. सो फक्त काय करायचं तुम्हाला, इंटरसेक्शन इज रिप्लेस्ड बाय युनियन अँड बार्स आर रिमूव्ड. ओके, सो ए युनियन बी युनियन सी. ठीक आहे, किमान एक तरी पेपर वाचणाऱ्या लोकांची प्रोबॅबिलिटी जी आहे ती सबट्रॅक्ट केली की तुम्हाला अजिबातच पेपर न वाचणाऱ्या लोकांची प्रोबॅबिलिटी मिळेल. बरोबर. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी, इट इज 0.35. मागच्याच सबपार्टमध्ये आपण कॅल्क्युलेट केली. सो द फायनल आन्सर इज 0.65. सो दिस इज वॉट ॲडिटिव्ह लॉ युज्ड फॉर 3 इव्हेंट्स. ओके, याच्यावरती 100% क्वेश्चन असतो. खूप IMP प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित प्रिपेअर करा. ओळखायचं कसं की तुम्हाला ॲडिटिव्ह लॉ वापरायचं आहे का काय वापरायचं. तर ॲडिटिव्ह लॉमध्ये पॅटर्न ठरलेला आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या असतील, वेगवेगळे इव्हेंट्स दिलेले असतील आणि त्यांचे इंटरसेक्शन युनियन म्हणजे ॲटलिस्ट 1 किंवा ऑल ऑफ देम असे वर्ड्स जर यूज केलेले असतील त्यांनी, तर मग तिथं ॲडिटिव्ह लॉ तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे त्याच्यात काय यूज करायचं ते आपण बघूयात. अ बॅग कंटेन्स 3 रेड अँड 4 व्हाईट बॉल्स, फुल स्टॉप. 2 ड्रॉज आर मेड विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे 2 वेळा आपण बॉल चूज केलेला आहे किंवा बॉल ड्रॉ केलेला आहे. विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे काय की आधी जो बॉल ड्रॉ केला तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो काढून डायरेक्ट फेकूनच द्यायचा, तो परत रिप्लेस नाही करायचा दिलेल्या बॅगमध्ये. ओके, सो विदाउट रिप्लेसमेंट जर तुम्ही 2 वेळा ड्रॉ केला बॉल, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ द बॉल्स आर ड्रॉन आर रेड. दोन्ही बॉल्स रेड असतील याची प्रोबॅबिलिटी काय हे विचारलेले आहे. आता हे 2 ड्रॉज इंडिपेंडेंट आहेत, सो त्या दोघांना आपल्याला इव्हेंट सारखं ट्रीट करायचं आहे. बरोबर. सो फर्स्ट ड्रॉमध्ये जर बॉल रेड येत असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी काय ते आपण कॅल्क्युलेट करूयात. सो लेट ए बी द इव्हेंट दॅट a ball drawn in first draw, a ball drawn in first draw is red. ओके, पहिल्यांदा ड्रॉ केलेला बॉल रेड आहे असा आपण इव्हेंट ए घेतलेला आहे. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येणार आहे, टोटल बॉल्स किती आहेत तुमच्याकडं, 3 रेड बॉल्स आणि 4 व्हाईट बॉल्स आहेत. बरोबर. तर टोटल बॉल्स 7 आहेत. 7 पैकी तुम्ही किती चूज करताय, एकच बॉल ड्रॉ करताय. बरोबर, आणि तो पण रेड ड्रॉ करताय. सो तिन्हीपैकी कुठला तरी एकच ड्रॉ करणार तुम्ही, म्हणजे 3/7. सो टोटल बॉल्स आहेत 7, त्यापैकी कुठलाही एक ड्रॉ करताय म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये 7 बॉल झाले, म्हणून आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस 7 डिनॉमिनेटरमध्ये घेतलेला आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट म्हणजे टोटल रेड बॉल्स किती आहेत, एकच आपण चूज करतोय, म्हणून चॉईसेस किती आल्या, तिन्हीपैकी पहिल्यांदा एक रेड ड्रॉ केला, मग दुसरा रेड ड्रॉ केला, मग तिसरा रेड ड्रॉ केला. सो असे वेज किती मिळाले, 3 वेज मिळाले, कारण 3 बॉल्स आहेत आपल्याकडे रेड. बरोबर. सो 3/7 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ चूजिंग फर्स्ट रेड बॉल इन द फर्स्ट ड्रॉ. ओके, आता सेकंड इव्हेंट जो आहे तो डिझाईन करताना विचारपूर्वक डिझाईन करायचा आहे. आता सेकंड इव्हेंट जो आहे तो तुम्ही काय घेतला, लेट बी बी द इव्हेंट दॅट द बॉल ड्रॉन इन द सेकंड ड्रॉ इज रेड. Okay, so let B be the event, B be the event that the ball drawn is red in second row. The ball drawn is red in second row. The ball drawn is red in the second row. आता दुसऱ्या ड्रॉमध्ये जो बॉल तुम्ही हे केलेला आहे तो बॉल रेड बॉल आहे, याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची आहे. पण ऑलरेडी आपण फर्स्ट ड्रॉ केलेला आहे. बरोबर, जो की इव्हेंट ए आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार ए, कंडिशनल प्रोबॅबिलिटी, ऑलरेडी काय ऑकर झालं, फर्स्ट ड्रॉ ऑलरेडी तुम्ही केलेला आहे, त्यातून आलेला बॉल तुम्ही बाहेर फेकून दिला आहे बॅगच्या. आता त्यातून जो तुम्ही चूज केलेला आहे तो रेड बॉलच आहे. सो एक रेड बॉल तुम्ही काढून बाहेर फेकलाय. आता बॅगमध्ये किती रेड बॉल्स उरले, 2च रेड बॉल उरले ना, 2च रेड बॉल उरले. मग जेव्हा फर्स्ट ड्रॉ ऑलरेडी हॅपन झालेला असतो
त्यावेळेसची बीची प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट करतोय. मग त्यावेळेसची बीची प्रोबॅबिलिटी काय येईल, दुसऱ्या ड्रॉमध्ये पण तुम्ही रेड बॉलच ड्रॉ करताय. किती उरलेत आता बॅगमध्ये रेड बॉल्स? 2च उरलेले आहेत. टोटल बॉल्स किती आहेत सॅम्पल स्पेसमध्ये? आता जी सॅम्पल स्पेस उरली त्याच्यातला एक बॉल तुम्ही ऑलरेडी काढून बाहेर फेकून दिलाय, म्हणजे 7 पैकी एक बॉल कमी केलाय. सो सॅम्पल स्पेसमध्ये किती आले बॉल्स आता? 6. सो 2/6 इज द प्रोबॅबिलिटी विच इज नोन ॲज कंडिशनल प्रोबॅबिलिटी वेअर ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. बरोबर, फर्स्ट ड्रॉ ऑलरेडी घडून गेलेला आहे, त्यावेळेसची सेकंड ड्रॉची प्रोबॅबिलिटी तुम्ही कॅल्क्युलेट करताय. ठीक आहे. सो दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ B/A, दॅट इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ B वेअर ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. आता विचारलंय काय तुम्हाला, तर प्रोबॅबिलिटी दॅट both the balls are red. बरोबर, दोन्ही ड्रॉ केलेले बॉल्स जे आहेत ते रेड आहेत याची प्रोबॅबिलिटी विचारली, म्हणजे इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी विचारली. बरोबर, दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी विचारली. तर बाय मल्टिप्लिकेटिव्ह थेरम आपल्याला माहिती आहे, मल्टिप्लिकेशन थेरमचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे याआधी. तर मल्टिप्लिकेशन थेरमने आपल्याला काय माहिती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B/A is your probability of A intersection B. This is, keep in mind, this is multiplication theorem or theorem of compound probability, असे 2 नावं आहेत त्याची. बरोबर, सो इथं आपण ऑलरेडी 2 गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपल्याकडे आहे, इट इज 3/7 मल्टिप्लाइड बाय कंडिशनल प्रोबॅबिलिटी पण आपण कॅल्क्युलेट केली आहे 2/6. सो फायनली इट इज 1/7. ओके, 2 1s are 2, 2 3s are 6, 3 1s are 3, 3 1s are 3. Okay, so 1/7 is the right answer. Probability of A intersection B. ठीक आहे. यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपण इंडिपेंडंट इव्हेंट्सवरती, यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आपण इंडिपेंडंट इव्हेंट्सवरती घेतलेला आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, अ हस्बंड अँड वाईफ appeared in an interview for 2 vacancies. ओके, इन एन ऑफिस, एका ऑफिसमध्ये 2 वॅकन्सीज आहेत जिथं नवरा बायको इंटरव्ह्यूसाठी अपियर झाले. ओके, द प्रोबॅबिलिटी ऑफ द हजबंड सिलेक्शन इज 1/7, म्हणजे नवऱ्याचं सिलेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/7, अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ वाईफ सिलेक्शन इज 1/5, बायकोचं सिलेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/5. ओके, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ ऑफ देम आर सिलेक्टेड, दोघं सिलेक्ट झाले याची प्रोबॅबिलिटी आणि दोघं पण सिलेक्ट नाही झाले याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारलेली आहे. बरोबर, तर इथं आपल्याला वापरायचं आहे मल्टिप्लिकेशन थिअरम. ओके, और यू कॅन से इंडिपेंडंट इव्हेंट्स, डेफिनेशन ऑफ इंडिपेंडंट इव्हेंट्स इथं आपल्याला वापरायचे. ठीक आहे, कशी वापरायची बघा. आता 2 वॅकन्सीजसाठी त्या दोघांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे किंवा ते अपियर होत आहेत. बरोबर, तर दोघांचं सिलेक्शन होणं किंवा दोघांनी त्या इंटरव्ह्यूला वेगवेगळ्या वॅकन्सीजला अपियर होणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, टोटली इंडिपेंडंट आहेत. बरोबर, हजबंडच्या सिलेक्शनवरती वाईफचं सिलेक्शन डिपेंड करतं का? नो, सिलेक्शन कोणाच्या इंटरव्ह्यूवरती, त्यांच्या पर्सनल इंटरव्ह्यूजवरती डिपेंड करतं, म्हणजे इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत. ओके, सो लेट द इव्हेंट ए अँड बी let A and B be the events that the husband and wife are selected respectively. ओके, सो हे 2 इव्हेंट्स आपण घेतले. एक इव्हेंट घेतला ए की हजबंड सिलेक्ट होतोय आणि इव्हेंट बी घेतला वाईफ सिलेक्ट होती. बरोबर, सो हे जे 2 इव्हेंट्स आहेत, इव्हेंट्स ए अँड बी आर क्लिअरली इंडिपेंडंट, विच इम्प्लाइज दॅट व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इन फर्स्ट केस. सो बोथ ऑफ देम आर सिलेक्टेड, म्हणजे इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी विचारली. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, ओके, बोथ ऑफ देम आर सिलेक्टेड, सो इट इज इक्वल टू
सिन्स दे आर इंडिपेंडंट, आपल्याला माहिती आहे की जर दोघं इंडिपेंडंट इव्हेंट्स असतील तर त्यांच्या प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन केली की इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी मिळते, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलेली आहे, इट इज 1/7 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 1/5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग सिलेक्टेड बोथ ऑफ देम इज 1/35. ठीक आहे. नेक्स्ट इज सेकंड केस इज प्रोबॅबिलिटी दॅट नन ऑफ देम इज सिलेक्टेड. ओके, आता आपण काही रिझल्ट्स बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितले की जर ए आणि बी इव्हेंट्स इंडिपेंडंट असतील तर ए बार आणि बी बार पण इंडिपेंडंट येतात, बरोबर. सो सिन्स ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स, A bar and B bar are also independent events. मग तुम्हाला तेच तर विचारले ना, जर हस्बंड सिलेक्ट होत नसेल तर तो ए बार इव्हेंट येणार आहे, बरोबर, आणि वाईफ सिलेक्ट होत नसेल तर तो बी बार येणार आहे. तर नन ऑफ देम आर सिलेक्टेड म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळी होतात, म्हणजे इंटरसेक्शन आहे. सो कोणाचं इंटरसेक्शन आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी बार. ठीक आहे. तर ही प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी परत आपण काय वापरू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार, सिन्स दे आर इंडिपेंडंट इव्हेंट्स, बरोबर. सो ए बारची प्रोबॅबिलिटी काय येईल, 1 - 1/7 प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू बी बारची प्रोबॅबिलिटी 1 - प्रोबॅबिलिटी ऑफ बी. या दोन गोष्टी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत. सो 1 - 1/7 इंटू 1 - 1/5 इज इक्वल टू 6/7 इंटू 4/5. ओके, कॅल्सीमध्ये टाका, यू विल गेट 24/35. सो दिस इज द राईट आन्सर, 24/35. सो अशा पद्धतीने इंडिपेंडंट इव्हेंट्स जे आहेत ते तुम्हाला ओळखावे लागतात. ओके, इंडिपेंडंट इव्हेंट्स म्हणजे काय, दोन गोष्टी ज्यांचा आपापसात काहीही संबंध नाही. जरी ते हस्बंड वाईफ असतील तरी ते ज्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत त्या ऑफिसमध्ये 2 वॅकन्सीज आहेत आणि 2 वेगवेगळ्या वॅकन्सीजला ते अपियर होत आहेत इंटरव्ह्यूजला. सो ते इंडिपेंडंट इव्हेंट्स झाले, बरोबर. ते सिलेक्ट होणं म्हणजे इंडिपेंडंट इव्हेंट्स झाले. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ बॅग ए कंटेन्स 2 व्हाईट अँड 3 रेड बॉल्स. आपण ड्रॉ करून घेऊयात. ओके, लेट दिस बी बॅग ए. ओके, बॅग ए मध्ये 2 व्हाईट अँड 3 रेड बॉल्स आर देअर. त्यानंतर आपण बॅग बी पण ड्रॉ करून घेऊयात. लेट दिस बी बॅग बी. बॅग बी मध्ये 4 व्हाईट आणि 5 रेड बॉल्स आहेत. ठीक आहे. 1 बॉल इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम वन ऑफ द बॅग्स. कुठल्या तरी एका बॅगेमधून एक बॉल ड्रॉ केलेला आहे आणि तो रेड मिळाला. ओके, तो रेड मिळाला. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द रेड बॉल इज ड्रॉन फ्रॉम द बॅग बी. म्हणजे ड्रॉ केलेला रेड बॉल ह्या बॅग बी मधून असेल याची प्रोबॅबिलिटी काय, बरोबर. तर कायम लक्षात ठेवायचं की बेस थेरमचा प्रॉब्लेम हा बेस थेरमचा प्रॉब्लेम आहे. कायम लक्षात ठेवायचं की बेस थेरमच्या प्रॉब्लेममध्ये ज्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे ना ती गोष्ट होण्याचे सोर्सेस एकापेक्षा जास्त असतात, मल्टिपल असतात. म्हणजे रेड बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे तर तो रेड बॉल वेगवेगळ्या सोर्सेसमधून वेगवेगळ्या बॅग्समधून असू शकतो. तर मल्टिपल गोष्टी जेव्हा तुम्हाला दिलेल्या असतील, मल्टिपल बॅग्स, मल्टिपल मशीन्स, जर तुम्ही एखादा डिफेक्टिव्ह बोल्टचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असाल किंवा मल्टिपल सेम नेचरवाल्या गोष्टी जिथं दिलेल्या असतील तिथं बेस थेरम वापरायचं आहे. आत्तापर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये आठवा, सगळीकडे आपण सिंगल बॅगमधूनच 1 बॉल, 2 बॉल, 3 बॉल्स विदाऊट रिप्लेसमेंट अशा वेगवेगळ्या गोष्टी ड्रॉ केलेल्या आहेत किंवा एकाच क्लासमधून आपण स्टुडंट्स सिलेक्ट केलेले आहेत. तर मल्टिपल क्लासेसमधून जेव्हा स्टुडंट सिलेक्ट करायचे असतील, मल्टिपल बॅग्समधून बॉल ड्रॉ करायचे असतील, मल्टिपल मशीन्समधून बोल्ट्स मॅन्युफॅक्चर करायचे असतील, तर अशा मल्टिपल गोष्टी जेव्हा सोर्सेस तुम्हाला दिलेले असतात तेव्हा बेस वापरायचा. ठीक आहे. तर इथं 2 बॅग्स दिलेल्या आहेत तर त्या मल्टिपल सोर्सेस जे दिलेले असणार आहेत त्यांच्यासाठी आपण ते सोर्सेस सिलेक्ट करण्यासाठी आपण वेगवेगळे AI इव्हेंट्स घेतो बेस थेरममध्ये, बरोबर. सो लेट A1
let A1 be the event that ball is drawn from bag A, ball is drawn from bag A, and A2 be the event, A2 be the event that ball is drawn from bag B, ball is drawn from bag B, and let K be the event that, K म्हणजे कुठला इव्हेंट घ्यायचा जो प्रॉब्लेममध्ये शेवटी तुम्हाला दिलेला असेल. ओके, जे शेवटी विचारलंय ना तुम्हाला, ज्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे तो म्हणजे तुमचा के इव्हेंट घ्यायचा. ठीक आहे, के घ्या, ए घ्या, बी घ्या, वॉट एव्हर नाव काही असलं तरी काही फरक पडत नाही. सो लेट के बी द इव्हेंट दॅट द ड्रॉन बॉल इज रेड. ओके, द ड्रॉन बॉल इज or you can say ball drawn is red. Okay, ओके, जो ड्रॉ केलेला बॉल आहे तो रेड आहे, मग तो कुठल्याही बॅगमधून असेल. ठीक आहे, तर आता याच्यात काय काय गोष्टी गिवन आहेत ते आपण लिहूयात आधी. तर प्रोबॅबिलिटी ऑफ A1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A2 या गोष्टी दिलेल्या आहेत का तुम्हाला? नाही दिलेल्या, पण दोनच बॅग्स आहेत. सो कुठलाही रेड बॉल ड्रॉ करताना आधी तुम्ही बॅग सिलेक्ट करणार आहे आणि मग तो बॉल ड्रॉ करणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आधी प्रोबॅबिलिटी ऑफ चूजिंग अ बॅग. ओके, फर्स्ट बॅग अँड सेकंड बॅग ती लिहावी लागेल. दोन बॅग दोघी चूज करण्याची प्रोबॅबिलिटी सेमच असणार आहे. सो 1/2 1/2 विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ चूजिंग बॅग ए और बॅग बी. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॅगमधून सॉरी ए बॅगमधून रेड बॉल ड्रॉ करण्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ऑलरेडी बॅग तुम्ही चूज केली आहे फर्स्ट बॅग, त्याच्यातून रेड तुम्ही चूज करताय, म्हणजे K/A1 ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी. A1 ऑलरेडी ऑकर झाला आहे. A1 हा इव्हेंट काय आहे, तर आपण बॅग ए मधून बॉल ड्रॉ करतोय, म्हणजे बॅग ए आपण चूज करतोय. ओके, हा झाला तुमचा इव्हेंट A1. के म्हणजे काय, ड्रॉ केलेला बॉल रेड बॉल आहे, हा झाला इव्हेंट के. सो ऑलरेडी काय ऑकर झालं, A1 ऑलरेडी ऑकर झाला. तर आता A1 म्हणजे बॅग ए मध्ये किती रेड बॉल्स आहेत, 3 रेड बॉल्स आर देअर. टोटल बॉल्स किती आहेत, 5 बॉल्स आहेत, 2 व्हाईट आणि 3 रेड. सो टोटल 5 पैकी तुम्ही 3 रेड बॉल्स जे आहेत त्यापैकी कुठलाही एक ड्रॉ करू शकता, म्हणजे 3/5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ K/A1 इज 3/5. प्रोबॅबिलिटी ऑफ K/A2 म्हणजे आधी बॅग बी तुम्ही सिलेक्ट केली, A2 ऑलरेडी ऑकर झाला आहे आणि मग त्यातून आता रेड बॉल. सो टोटल बॉल्स आर देअर 9 पैकी आपण किती रेड दिलेले आहेत, 5 रेड दिलेले आहेत. सो 5/9 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ चूजिंग रेड बॉल फ्रॉम बॅग बी. ओके, सो दीज आर द थिंग्स गिवन टू यू. आता तुम्हाला जे विचारलेले ते आपण लिहूयात. ओके, काय विचारलेले, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट रेड बॉल इज ड्रॉन फ्रॉम द बॅग बी. म्हणजे ऑलरेडी काय ऑकर झालं, ऑलरेडी तुम्ही रेड बॉल आधी चूज केलेला आहे किंवा ड्रॉ केलेला आहे, म्हणजे के ऑलरेडी ऑकर झाला आहे आणि त्यावेळेसची तो जो ड्रॉ केलेला बॉल आहे तो बॅग बी मधून असेल, म्हणजे A2 इव्हेंटची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे, वेअर के हॅज ऑलरेडी ऑकर्ड. रेड बॉल ऑलरेडी चूज केलेला आहे, आता तो बॅग बी मधून असेल, याची प्रोबॅबिलिटी काय. तर कायम लक्षात ठेवायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ AI/K फाइंड आउट करताना फक्त दोघांचे रोल्स इंटरचेंज करायचे आहेत न्यूमरेटरमध्ये, म्हणजे K/A2 काढायची आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी, मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ जो राईट साईडला असतो तो म्हणजे A2. ठीक आहे, डिवायडेड बाय सेम टर्म्स फॉर ऑल अदर AI इव्हेंट्स. ओके, न्यूमरेटर जसं आहे तशाच सगळ्या सिमिलर टर्म्सची ॲडिशन घ्यायची, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ K/A1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A1 प्लस तो स्वतः पण घ्यायचा जो न्यूमरेटर येतो. ओके, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ K/A1 A2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A2.
probability of A2. So this is बेस थेरम. ओके, अजून एखादा AI वाढला असतं, म्हणजे A1 A2 सोबत अजून एखादी बॅग वाढली असती तर डिनॉमिनेटरमध्ये अजून एक टर्म वाढली असते, एवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू, आता सगळ्या व्हॅल्यूज ऑलरेडी व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ K बाय A2 ची प्रोबॅबिलिटी आहे 5/9 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A2 पण आहे तुमच्याकडे 1/2 डिवायडेड बाय K बाय A1 ची प्रोबॅबिलिटी आहे 3/5 इंटू 1/2 प्लस 5/9 इंटू 1/2. कॅल्क्युलेशन करा आणि फायनल आन्सर मला सांगा. ठीक आहे, कमेंट सेक्शनमध्ये. ओके, इम्पॉर्टंट पार्ट तर आता मी कव्हर केलेलं आहे, फक्त तुम्हाला फायनल आन्सर सांगायचं आहे. सो दिस इज द वे ऑफ सॉल्विंग बेस थेरम. बेस थेरमचे एक्झाम्पल्स आले तर ओळखायचे कसे? सिम्पल गोष्ट आहे. मल्टिपल सोर्सेस जर तुम्हाला दिलेले असतील आणि त्या मल्टिपल सोर्सेसमधून जिची प्रोबॅबिलिटी विचारली ती गोष्ट हॅपन होत असेल प्रॉब्लेमच्या शेवटी, शेवटच्या वाक्यात कायम असे क्वेश्चन्स दिलेले असतात तुम्हाला, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस दिस दिस. तर तिथे ओळखायचं की ही जी गोष्ट शेवटी दिलेली, जिची प्रोबॅबिलिटी विचारली, ती घडण्यासाठी सोर्सेस काय काय आहेत. मल्टिपल सोर्सेस जर असतील तर 101% तो बेसचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. तर अजून एक एक्झाम्पल आहे जे तुम्ही ज्याचं मला आन्सर सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. मी फक्त ते आन्सर तो क्वेश्चन तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन इज, ओके, अ बिझनेसमॅन गोज टू हॉटेल्स X, Y, Z फॉर 20%, 50% अँड 30% ऑफ द टाइम्स. म्हणजे तो जेवढ्या वेळा जातोय त्यातल्या 20% तो X हॉटेलला जातोय, 50% तो Y हॉटेलला जातोय आणि 30% तो Z हॉटेलला जातोय. ठीक आहे. इट इज नोन दॅट 5%, 4% अँड 8% ऑफ द रूम्स इन XYZ हॉटेल्स हॅव फॉल्टी प्लंबिंग्स. म्हणजे जे काही हॉटेल्स आहेत XYZ त्या तिन्ही हॉटेल्समध्ये काही प्रमाणांमध्ये फॉल्टी प्लंबिंग्सवाल्या रूम्स आहेत. ओके, तो हॉटेल Xमध्ये 5% असतील फॉल्टी प्लंबिंग्सवाल्या रूम्स, हॉटेल Yमध्ये 4% असतील. म्हणजे टोटल रूम्सच्या पर्सेंटेजमध्ये, जे टोटल नंबर ऑफ रूम्स जर 100 असतील तर त्यातल्या 4 हॉटेल Yमध्ये फॉल्टी प्लंबिंग्सवाल्या आहेत. Xमध्ये जर 100 रूम्स असतील X हॉटेलमध्ये तर त्यातल्या 5 रूम्स ह्या फॉल्टी प्लंबिंग्सवाले रूम आहेत. आणि सिमिलरली झेडमध्ये 8 रूम्स आहेत. जर 100 रूम्स असतील झेडमध्ये तर त्यातल्या 8 रूम्स फॉल्टी प्लंबिंग्सवाले आहेत. हे दिलेलं आहे. पर्सेंटेज म्हणजेच तुम्हाला काय दिलेलं आहे? प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. ओके, डिवाइड करून घ्यायचं आहे 100ने आणि प्रोबॅबिलिटी काढून घ्यायची. ठीक आहे. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द बिझनेसमॅन्स रूम हॅव्हिंग फॉल्टी प्लंबिंग्स इज असाइन टू हॉटेल झेड. म्हणजे त्या बिझनेसमॅनची जी फॉल्टी प्लंबिंगवाली रूम आहे तो कुठल्या तरी एका हॉटेलला गेला आणि तिथली फॉल्टी प्लंबिंगवाली रूम जी आहे तिथंच तो गेला आणि तो राहिला, तर ती जी रूम आहे ती हॉटेल झेडमधून असण्याची प्रोबॅबिलिटी काय असं विचारलेलं आहे. सो तुमचा के जो इव्हेंट आहे या केसमध्ये तो काय येणार आहे? द रूम ऑफ द बिझनेसमॅन इज ऑफ फॉल्टी प्लंबिंग्स. ओके, फॉल्टी प्लंबिंग्सवाली रूम आहे, हा असेल तुमचा के इव्हेंट. A1 A2 A3 काय असतील? A1 असेल, लेट द इव्हेंट A1 बी बिझनेसमॅन गोज टू हॉटेल X. ओके, बिझनेसमॅन गोज टू हॉटेल X. ठीक आहे. A2 काय असेल? ही गोज टू हॉटेल Y. A3 काय असेल? ही गोज टू हॉटेल Z. ओके, आणि के म्हणजे काय असेल? द रूम ऑफ द बिझनेसमॅन इज ऑफ फॉल्टी प्लंबिंग्स. ओके, तर विचारलंय काय? फॉल्टी प्लंबिंग्सवाली रूम तर आहेच आहे, म्हणजे के ऑलरेडी ऑकर झालेला आहे. ओके, पण ती रूम हॉटेल झेडमधून असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? म्हणजे A3, कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ A3 वेअर के हॅज ऑलरेडी ऑकर्ड ही विचारलेली आहे. ठीक आहे. तर जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे सेम पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, या एक्झाम्पलचा पण आन्सर फाइंड आउट करायचं आहे आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे व्हॉट इज द आन्सर. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये मी मल्टिपल प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारलेले आहेत, तर कमेंट सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही आन्सर देणार आहे त्यावेळी
त्या प्रॉब्लेममधला एकतरी वर्ड मेन्शन करा किंवा नंबर्स मेन्शन करा प्रॉब्लेमचे, म्हणजे मला आयडिया येईल की कुठल्या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्ही दिलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा आणि थँक्यू.